श्रीराम जय जय राम। संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो। प्रत्येक जण भक्ती करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड। परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे। सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करीत असतात। विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते। ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही। याकरिता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित निष्काम निस्वार्थी परमात्मस्मरण करणे, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विलगित होणे ही होय। देहरक्षण परमात्मप्राप्ती करिता करावे। केवळ विषय सेवनाकरिताच जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट। जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून। मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण तो उपचार करतो, तो उपचार करून प्रेम आणायचे असते। प्रेम आणि उपचार यांचा अनन्य संबंध असतो। या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते। आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते, पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते। भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतःकरिताच होय। वास्तविक भगवंताला काय कमी आहे। संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो। रामाची मूर्ती काय उत्तम घडवली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो। आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो। संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो। 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात। त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात। इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो। नाम कधीच वाया जात नाही। केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे। मग ते विषय प्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्वपाप घडत असेल। विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे। श्रीराम जय जय राम। कुब्जा मोठ्या सहाणेवर गंध उगाळता उगाळता तिची तंद्री लागली होती। हा बदल नक्की कधी बरं झाला। पूर्वी एवढं थोरलं गंध उगाळताना पाठ भरून यायची, पाय दुखायचे। तसं तर आठवतंय तेव्हापासून केले ते कष्ट झेलायला तिरस्कार, अवहेलना, अपमान। येता जाता कुणीही टिंगल करावी, कुत्सित हसावं। आईचा आधार होता तोवर जरा ठीक होतं। प्रेम म्हणजे काय ते तिच्यामुळे कळलं तरी। तिने जसं सुंदर चंदन उगाळायला शिकवलं, फुलापानांचे सुंदर हार करायला शिकवलं, तसंच शांत राहायलाही शिकवलं। कुठच्याही परिस्थितीत अनेक वर्षे ठरलेला दिनक्रम लवकर उठावं,
अनेक उरकून यमुनेवर जाऊन पाणी आणावं. जरा उशीर झाला तर बायकांची गर्दी. मग त्या ओरडायच्या, थांब ग कुबडे, त्या वाकड्या अंगाने तुला खूप वेळ लागतो. आम्हाला घाई आहे. घरी पोरं बाळं माणसं आहेत, कामं आहेत. तुला काय, तू एकटी. ते सगळं नकोच म्हणून ती पाण्याला लवकर जायची. घरी येऊन घराची साफसफाई, अंगणात सडा रांगोळी, स्वच्छ स्नान उरकून चंदन उगाळायला बसायचं. सुवर्ण पात्रात मनापासून उगळलेलं घट्ट चंदन भरता भरता पूर्वा लालसर व्हायची. दारात येऊन सूर्याला वंदन करायचं. अंगणातल्या झाडाफुलांची, येणाऱ्या पशुपाखरांची चौकशी, त्यांना पाणी द्यायचं, खाऊ घालायचं. मग चंदनाची सुवर्ण पात्र घेऊन राजवाड्यात जायचं. राजवाड्यात सकाळ जरा उशिराच उजाडायची. ती जायची तेव्हा नोकर दासदासींचाच वावर असायचा. बाहेर पटांगणात राजघराण्यातल्या राजकुमारांचे धनुर्विद्या, शस्त्र, अस्त्र, विद्येचे, घोडस्वारीचे शिक्षण चालू असायचे. घोड्यांचे खिंकाळणे, गजशाळेत हत्तींचे चित्कार ऐकायला यायचे. आतमध्ये महत्त्वाच्या बऱ्याच करेच्या, कुठे राजकारणाच्या चर्चा, कुठे जमणारा सारा आणि प्रजेचा सोयींसाठी होणारा खर्च ह्याचा ताळमेळ. पुढे नृत्यशाळेत पदन्यासाचा तर गायनशाळेत गायनाचा सराव. पाकशाळेत विविध पक्वाणांचे सुगंध. बल्लवाचार्यांची निरनिराळ्या पाककृती बनवण्याची धावपळ. वेदशाळेत एक सुरात चाललेले मंत्रोच्चार आणि वेदपठण. देवघरात परमेश्वराच्या स्तुती करणाऱ्या स्तोत्र, गीतांचे सुरेल गायन, सुमधुर घंटानाद, शंखानाद. उगाळलेल्या चंदनाची सुवर्ण पात्र दासींना सुपूर्त केली की कोण सांगेल ती छोटी मोठी कामं ती मनापासून करायची. तिच्या कामसू आणि प्रामाणिक वृत्तीमुळे राजवाड्यात तिला चांगली वागणूक मिळत असे. परतीच्या रस्त्याला अनेक कारखाने लागत. अस्त्रशस्त्रांचे वस्त्र, प्रवरण, सुवर्ण अलंकार बनवणारे आणि इतर अनेक. सकाळ झाल्यामुळे तिथे हालचाल सुरू झालेली असे. पुढे बाजारातही शेतकरी, व्यापारी यांचे संवाद, व्यवहाराची बोलणी कानावर पडत. पण तिचं कुठे लक्ष नसे. आपण बरं, काम बरं अशा निर्विकार वृत्तीने ती जगत होती. बाकीचा वेळ पूजा करण्याइतपत अन्न शिजवणे, घरगुती काम, ध्यान, ईश्वर चिंतन ह्यात जाई. पण तो दिवस, तिचं आयुष्य बदललं की तीच बदलली. तो जसा गोकुळ सोडून आला तसाच मथुरा सोडून चालला होता. परत कधी येईल भरवसा नाही. त्याला बघण्यासाठी रस्त्यावर अलोट गर्दी. जो तो एकमेकाला ढकलत पुढे जायचा प्रयत्न करत होता, तीही होती त्या गर्दीत. रथावर बसलेल्या त्याचं तिला ओझरतं दर्शन झालं. सावळा रंग, कुरळे केस, माथ्यावर मोरपीस, चेहऱ्यावर असीम प्रसन्नता आणि मधुर स्मित. कोणाशी तरी बोलताना तिने त्याला ओझरतच ऐकलं. ती घरी आली तेव्हा ती बदलली होती. अखंड डोळ्यासमोर तोच ध्यानी मणी तिच्या रोमारोमात, स्वप्नी क्षणाक्षणात तोच. मग तीच जगच बदललं. आतून आनंद लहरी उसळायला लागल्या. मनात प्रसन्नता भरून राहिली. सगळं जग सुंदर दिसायला लागलं. भीती, एकटेपणा पळून गेले. तिच्या मनातला तो सदैव तिच्याबरोबर होता. तो तिचा सखा, मित्र, गुरु, मार्गदर्शक होता. त्यांनी सांगितलं, जरा डोळे, कान आणि मन उघडं ठेव, ज्ञान मिळव. जगात खूप काही आहे. प्रत्येक गोष्टीत रस घे. मग अवलोकन, निरीक्षण, श्रवण आणि कधी कधी करून घेतलेले शंकानिरसन. ह्यामुळे कितीतरी विषयांच्या ज्ञानाची कवाडं उघडली.
सर्व गोष्टीत रस वाटू लागला. एरवी आ वासून अंगावर येणारा दिवस आता वेगवेगळ्या विषयांचा विचार सराव करण्यात जाऊ लागला. आईकडून तिला काही वनस्पतींचे औषधी गुणधर्म माहीत होते. आता नवीन संशोधन, नवीन प्रयोग सुरू झाले. काम आवरलं की रानात जावं, औषधी वनस्पती शोधाव्यात, त्यांचे गुणधर्म पारखावेत, त्यापासून औषधी बनवावीत. येता जाता रान फुलं गोळा करून हार, वेण्या, गजरे बनवावेत. आजूबाजूच्या मुलींना वाटावेत. हार देवासाठी वाटावेत. तिच्या औषधांचे गुण समजल्यावर तरुण आया आपल्या लहानग्यांच्या तक्रारींवर तर म्हातारे कोतारे आपल्या इलाजासाठी येऊ लागले. कोणाशी अगदी मैत्री जरी नाही पण संवाद वाढला. तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे हे बाया बापड्यांना समजू लागलं. फुलांचे सुंदर हार, मौसूद चंदन उगाळणे, राजवाड्यात बनवणाऱ्या विविध पाककृती, चित्रकला, सुंदर रांगोळ्या, व्यवहारातले बारकावे कितीतरी. कधी तिला गाणं गुणगुणावंसं वाटे तर कधी नृत्याचा पदन्यास मोह घाली. ती आता नुसती स्वच्छ टापटिपीत नाही तर छान राहायला लागली, धिटाईनी बोलायला लागली. मात्र तो अखंड मनात, शरीराच्या अणुरेणूत, चित्तात सदैव वसलेला. आणि ती अनामिक सुंदर हवीहवीशी भावना, ह्यालाच प्रेम म्हणतात का? तिला प्रश्न पडे. दिवस, महिने, वर्ष उलटत राहिली. गात्र थकायला लागली. आजूबाजूच्या बाया बापड्या मदत करायच्या. आता राजवाड्यात चंदन आणि हार तिच्याच शिष्या न्यायच्या. तरी तिने उगाळलेल्या चंदनाची, केलेल्या हारांची चर्चा व्हायची. हळूहळू तिची घरची कामं, खाणं पिणंही शेजारच्या पोरीबाळी सांभाळू लागल्या. ती बिछाण्यावर पडून अखंड त्याच्या चिंतनात मग्न. ती अशीच बिछाण्यावर पडलेली, अर्धवट ग्लानीत, थकलेली, गात्रे दुखण्याच्याही पलीकडे गेलेली. इतक्यात दुरून मुरलीचे मंजूळ स्वर तिच्या कानात घुमले. अनामिक स्वर्गीय सुगंध दरवळला आणि मग पायातले वाळे वाजले. पायारव जाणवला. तिने हळूच डोळे उघडले. तो दारात उभा, तोच निळा सावळा रंग, कुरळे केस, मोरपीस, पिवळा पितांबर आणि निळसर उत्तरीय. चेहऱ्यावर तेच मोहक हास्य. तो जवळ आला, खाली वाकला. तिने डोळे मिटले. त्याच्या केसांचा उत्तरीयाचा स्पर्श गालाला जाणवला. उठ, त्याचे शब्द. तिच्या चेतना सळसळली. उठून बसत तिने तिच्या घरातल्या एकुलत्या एक आसनाकडे अंगुली निर्देश केला. तो हसत हसत आसनावर बसला, आज्ञाधारक मुलासारखा. ती प्रसन्न होत उत्साहाने उठली. बाहेर जाऊन फुले गोळा करून घेऊन आली. सुंदर हार गुंफला, चंदन उगाळलं. त्याचे मुलायम पाय आपल्या पदराने पुसले. त्यावर कुंकुमाचे स्वास्तिक रेखले. कपाळी चंदनाचा टिळा लावला. गळ्यात सुगंधी पुष्पमाळा घातली. वंदन केले. कुठल्याही परिस्थितीत ती रोज त्याच्यासाठी त्याला आवडणारं साईचं घट्ट दही लावी आणि ते बालगोपालांना वाटून टाकी. तिने आता त्या दह्यात खडीसाखर कालवत दह्याची वाटी त्याच्या हाती दिली आणि अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पाहत ती समोर बसली. त्याने मनापासून आस्वाद घेत चाटून पुसून ते दही संपवले. पण वाटी बाजूला ठेवत तृप्तपणे तो उठला. त्याने हात पुढे केला. चल, तिने शांतपणे त्याच्या हातात हात दिला. कुठे हे विचारायची गरज नव्हती. प्रत्यक्ष तो बरोबर आहे. दोघे चालू लागले. ती पिसासारखी हलकी झाली. 4 पावलं चालल्यावर तिने विचारलं, तू स्वतः आलास माझ्यासाठी? मी काही तुझी राधा नाही, रुक्मिणी, सत्यभामा नाही.
द्रौपदी किंवा सुभद्रा नाही, अगदी गोकुळातली गवळण देखील नाही, तरी सुद्धा म्हणूनच तू त्यांच्यासारखी नाहीस, एकमेव आहेस. हो, अशी कुरूप कुबडी नाही कुबजे, तुझं सौंदर्य त्यांच्यापेक्षा जरूर वेगळं आहे. ते जन्मजातही नाही किंवा कृत्रिम साधनांनी फुलवलेही नाही. तुझ्यासारखं नितळ मन, निरपेक्ष वृत्ती, साऱ्या चराचर जगाविषयी ममत्व, मोह, मत्सर, राग यापासून स्वीकारलेलं दूरत्व, सर्वांना माफ करायची वृत्ती, माझ्याविषयी असलेलं असीम प्रेम, निस्सीम भक्ती, अतूट विश्वास, हे सगळं कमवायला आयुष्यभराची तपश्चर्या, साधना लागते. आणि त्यातलं सौंदर्य समजायला वेगळी दृष्टी आणि संवेदनशील मन लागतं. कुबजे, आजपर्यंत ज्याला ज्याला मी जे पाहिजे ते दिलं, पण तू एकटीच अशी, तुला काहीच नकोच होतं. पण आज मी तुला देणार आहे. कुब्जा हसली. अरे, तूच माझ्याबरोबर आहेस, अजून काय देणार तू मला? एक गोष्ट तुझ्या वतीने मी पुढच्या मानवजातीला देणार आहे. मनाची प्रसन्नता आणि समाधान, आतून येणारा आनंद. पण हे त्यालाच मिळेल ज्याचं मन तुझ्यासारखं निरागस असेल. आणि एकदाच तू इच्छा केली होतीस ते मी तुला देणार आहे. काय? कुब्जेने आश्चर्याने विचारलं. त्यांनी आपले बाहू पसरले. ती निर्धास्तपणे त्यात विसावली आणि त्या क्षणी तिला आठवलं, एकदा कळवळून ती बोलली होती, नको रे वेगळे अस्तित्व, मला तुझ्यातच सामावून जायचंय. आता त्याच्यात विरून जाता जाता तिचे डोळे समाधानाने मिटले. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.